सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख साक्षीदार मुस्लिम शेख याला धमक्या देण्यात आल्या होत्या। मुस्लिम शेखची आज सेशन्स कोर्टात साक्ष होणार होती, मात्र साक्षीपूर्वीच त्याला धमक्या देण्यात आल्याचा दावा खुद्द मुस्लिम शेखनं पत्राद्वारे न्यायालयापुढे केलाय। 5 लाख रुपये घे आणि तोंड बंद कर अशी धमकी त्याला देण्यात आलेली आहे। 28 सप्टेंबर 2002 रोजी वांद्रे बेकरीजवळ सलमान खानच्या टोयोटा लँड क्रुझर गाडीला झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले होते। 12 वर्षांपूर्वीच्या या हिट अँड रन खटल्याची आता सेशन्स कोर्टात नव्यानं सुनावणी सुरू झाली आहे। या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला सिने अभिनेता सलमान खान मंगळवारी स्वतः कोर्टात हजर होता। अपघातात जखमी झालेल्या मुस्लिम शेख आणि मुन्नू खान या दोघा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, तेव्हा त्या दोघांनीही सलमानला ओळखलं। अपघात झाला तेव्हा आपण गाडी चालवत नव्हतो असं सलमान खानचं म्हणणं आहे। पण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या मुस्लिम शेखनं साक्षीत स्पष्टपणे सांगितलंय की मी त्याकाळी A1 बेकरीत काम करत होतो। अब्दुल समील मुन्ना हे माझ्याबरोबर कामाला होते। हा अपघात रात्री साधारण 2:45च्या सुमारास झाला। आम्ही फुटपाथवर झोपलो असताना अचानक मोठा आवाज झाला। मला जाग आली तेव्हा मी गाडी खाली होतो। एक गाडी माझ्या पायावरून गेली होती आणि लोक आम्हाला मदत करायला धावले। त्या गाडीतून ड्रायव्हर सीटवरून सलमान खान बाहेर आला। त्याच्यासोबत एक पोलीसवाला होता। तो गाडी बाहेर आला तेव्हा त्याला लोकांनी पकडलं। नंतर मला दवाखान्यात नेण्यात आलं। तो समोर आरोपीच्या बॉक्समध्ये बसलाय तोच सलमान खान आहे। त्यानंच आमच्या अंगावर रात्री गाडी चढवली। मुस्लिम शेख सोबतच मुन्नू खाननंही सलमानला ओळखलंय। साक्षीदारांच्या या जबाबामुळे कोर्टात उपस्थित सलमान चांगलाच अस्वस्थ झाला। बॉक्समध्ये अस्वस्थपणे येरझारा घालू लागला। तो कधी उभा राहत होता तर कधी बसत होता। काही काळ कुशीत डोकं खुपसून तो बसला होता। साक्षीदारांची साक्ष तो लक्षपूर्वक ऐकत होता। सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचाही या खटल्यात समावेश झाल्यानं सलमानची डोकेदुखी आधीच वाढली आहे। आता दोघा साक्षीदारांनी दिलेल्या जबाबामुळे सलमानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या गुन्ह्यात दोषी ठरल्यास सलमानला 10 वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते असं बोललं जातंय। त्यामुळे बॉलिवूडच्या या सिने ताऱ्याचेच तारे गर्दिशमध्ये असल्याचं स्पष्ट होतंय। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। या साऱ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, आधीच तिन्ही साक्षीदारांनी सलमान खानला ओळखलं आणि त्यानंतर मुस्लिम शेखनं पत्राद्वारे आणखीन एक खुलासा केलाय, ते म्हणजे त्याला धमक्या देण्यात आल्या होत्या। एकूणच सलमान खानच्या अडचणी अधिकाधिक वाढताना दिसतायत, काय सांगाल? नक्कीच हेमाली, आपण बघितलं तर सलमानची जी आजची बॉडी लँग्वेज होती न्यायालयातली ती संपूर्णपणे अस्वस्थ करणारी होती। कारण तो सारखा त्या ज्या आरोपींचा बॉक्स आहे त्यामध्ये येरझारा घालत होता, कुशीमध्ये डोकं खुपसून बसला होता। त्याचे जे सहकारी होते ते त्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना तो उत्तर देत नव्हता। आणि संपूर्ण दिवसभर जो खटला झाला त्या खटल्यामध्ये तिन्ही साक्षीदारांनी सलमान खानला ओळखलं। त्यावेळी सलमान खानचा चेहरा पूर्णपणे पडलेला होता। खटला संपताच मुस्लिम शेख नावाचा साक्षीदार जो आहे त्याने गौप्यस्फोट केला। त्याने न्यायालयाला एक पत्र दिलं आहे। त्या पत्रामध्ये त्याने स्पष्टपणे म्हटलंय की 4 तारखेला म्हणजे हा खटला सुरू होण्याआधी, म्हणजे या जे 3 साक्षीदार यांची साक्ष सुरू होण्याआधी 4 तारखेला मुस्लिम शेख याला एक धमकीचा फोन आला होता। त्याने सांगितलं की सलमान खान विरोधात तुम्ही जर साक्ष दिली तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील। परिणामी तुम्ही हे 5 लाख रुपये घ्या आणि तुमचं तोंड बंद ठेवा, आणि तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील असा एक फोन आला होता, असं त्यांनी त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। आणि जे आपल्याला आपल्या सूत्रांकडून सांगितलेलं आहे त्यानुसार की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। पण नेमके हे आदेश आज दिलेले आहेत का पुढे कोर्ट देणार आहे याबद्दल अजून कळू शकलेलं नाहीये। पण सलमान या संपूर्ण प्रकरणामध्ये दिवसेंदिवस अडचण येऊ लागलेला आहे आणि त्याला हे कळून चुकलेलं आहे। त्यामुळे धमकी देण्याचे प्रकार असतील किंवा न्यायालयामध्ये तो अस्वस्थ बसला होता। मीडियाच्या अनेक प्रतिनिधींकडे तो रागाने बघत होता। मीडियाचे प्रतिनिधी जेव्हा मोबाईलवरती फ्लॅशेस टाईप करत होते तो संपूर्ण प्रकरण जो खटला सुरू आहे न्यायालयामध्ये त्याची इत्तमभूत माहिती ते आपल्या मोबाईलमध्ये टिपत होते। त्यावेळी सलमान खानचे बॉडीगार्ड आणि त्याच्याबरोबर जी माणसं होती ती सर्वांना सांगत होती की तुम्ही तुमचे मोबाईल बंद करा, नाही तर आम्ही ते मोबाईल जप्त करू म्हणून। यावरून न्यायालयामध्ये एक 2 मिनिटं पत्रकारांमध्ये आणि सलमान खानचे जे त्याच्याबरोबर जे व्यक्ती होते त्यांचे देखील वाद झाले। या संपूर्ण प्रकरणात आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की सलमान खान आणि त्याचे सहकारी आहेत त्यांच्याकडून जी वागणूक होते आणि जे धमकीचे जे संपूर्णपणे प्रकार सुरू आहेत यावरून सलमान खानला कळून चुकलेले आहे की आपण या प्रकरणामध्ये दोषी आहोत आणि आपल्याला भविष्यात यामध्ये शिक्षा होऊ शकते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।